मॅडम काय सांगाल, आपण आता मार्गदर्शन केलं आहे, केंद्राध्यक्ष असतील, मतदान अधिकारी असतील, कर्मचारी असतील, खूप ह्यूज कर्मचारी आपण घेतलेले आहेत। 6 विधानसभा क्षेत्रामध्ये आपण आज जिल्हाभर जात आहात, मार्गदर्शन करत आहात, काय आपण मार्गदर्शन केलं आहे? नमस्कार। आता सगळ्यांना माहिती आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 सर्व ठिकाणी आमचे प्रिपेअरनेस चालू आहे। या अंतर्गत आता सगळ्याच ठिकाणी ट्रेनिंग चालू आहे। ट्रेनिंग हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो, ज्याच्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसर आणि P1 P2 सगळ्यांचंच आम्ही एक ओव्हरऑल निवडणूक कामकाजाविषयीचं ट्रेनिंग देत असतो। त्याचप्रमाणे फॅसिलिटेशन सेंटर पण चालू आहेत सगळीकडे। पोस्टलसाठी सुद्धा लोकांची त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी त्यांची ड्युटी आणि मतदानाचा अधिकार सुद्धा ते त्या ठिकाणी बजावत आहेत। कमिशनिंगची EVMची प्रोसेससुद्धा आमची सगळ्या ठिकाणी चालू आहेत। पॉलिटिकल पार्टीच्या बैठकासुद्धा माझ्या लेवलवर घेण्यात आल्या आहेत। ओव्हरऑल 6 ठिकाणी माझे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, प्लस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत आणि माझं पूर्ण टीम जी आहे ती अत्यंत चांगल्या रीतीने काम करत आहेत। आम्ही सगळे प्रिपेअर्ड आहोत। वोटर्स टर्नआउटसाठी सुद्धा यावेळेस नवीन नोडल ऑफिसर आम्ही नेमले आहेत। आमचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका ते त्या ठिकाणी जात आहेत। म्हणजे दोन तासांनी जो वोटर्स टर्नआउट होतो पर्सेंटेज करेक्ट राहावे आणि तो पोलसुद्धा 17C आणि सगळ्या जो ओव्हरऑल सगळा आउटलुक असतो निवडणुकीतला तो सुद्धा ॲक्युरेसी राहावी यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मतदानाचा हा जो एक्सपिरियन्स आहे हा मतदारांसाठी प्लेझंट व्हावा यासाठी आम्ही विशेष काळजी घेत आहोत। ज्या प्रकारे अभ्यागत काही ठिकाणी जिथे गर्दी जास्त असेल त्या ठिकाणी विजिटर्स रूम, प्रेग्नंट वुमन्स असतील तर त्यांना प्रायोरिटी, सिटिझन्स असतील तर त्यांनासुद्धा प्रायोरिटी। ओव्हरऑल अजून एक आव्हान आहे की 200 मीटरमध्ये लोकांनी मोबाईल घेऊन येऊ नये, हे माझं तुम्हाला सगळ्यांना नम्र आवाहन राहील। की निवडणुकीच्या काही महत्त्वाच्या सूचना असतात ज्यामध्ये आम्ही तर प्रयत्न करत आहोत, काम करत आहोत। आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की मतदानाचा हा अधिकार आपण जास्तीत जास्त लातूरकरांनी बजवावा आणि या सगळ्या नियमांचं सुद्धा काटेकोरपणे पालन करावे। चांगला अनुभव घेता मॅडम विधानसभेमध्ये 6 क्षेत्रामध्ये कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये सूचना काय केल्या आहेत? नाही, लोकसभाचं तर पीसफुल झालं आहे। लातूरची पण एक जिल्ह्याची एक स्वतःची अशी ओळख आहे, अत्यंत शांतताप्रिय हे आहे। आम्ही क्रिटिकल पोलिंग स्टेशन्स काढलेले आहेत, कुठे कुठे काय काय घटना म्हणजे संभाव्य घटना होऊ शकतात मी आणि SP यांनी आम्ही आमची माहिती काढलेली आहे। त्या ठिकाणी आमच्याकडे म्हणजे ट्रुप्स पण आलेले आहेत, कंपनी पण आलेली आहे, पोलीसचं पण ट्रेनिंग वगैरे त्या ठिकाणी होत आहे। आमचे सुद्धा तलाठी, ग्रामसेवक त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये तांडा वस्तीवर अलर्ट आहेत आणि कायदा सुव्यवस्थेची सुद्धा आमची पूर्ण तयारी त्या लेवलवर पूर्ण रेडी आहे। थँक्यू।